थँक यू सो मच. गुड मॉर्निंग अँड सर्वांना सलाम. आज वेनेसडे आहे, बुधवार आहे आणि मी काल तुम्हाला अ, पतन याविषयी बोलत होते. दोन मुद्दे मी तुम्हाला सांगितले. निर्माण केले तर पापाचा उत्पादक देव आहे काय? पाप हे देवाने निर्माण केले आहे काय? ह्याविषयी आपण पहिल्या मुद्द्यावर बोललो. दुसरा मुद्दा होता पापाचा उत्पादक कोण आहे? आणि आज तिसरा मुद्दा मी घेत आहे आता. तर मानव जातीमध्ये पापाचा उद्रेक किंवा स्फोट झाला ह्याचा किंवा रागाचा उद्रेक झाला. मग आपण ह्यामध्ये आता पाहणार आहोत. जेव्हा सैतानाला आणि त्याच्या त्यांचे जे काय फॉलोअर्स होते त्याला जे सामील झाले, अम, त्यांना स्वर्गातून हाकलून दिले, तेव्हा सैतानाच्या रागाचा स्फोट झाला. मग त्याला कोण दिसले? त्यांनी जो तो आता पृथ्वीवर पण नव्हता आणि स्वर्गात पण नव्हता. मग त्याला कोण दिसलं? नवीनच निर्माण केलेले आदाम आणि हवा त्याला दिसले. मानव जातीकडे त्याचे लक्ष गेले आणि आता त्याच्या मनात विचार येऊ लागले की आदाम आणि हवा यांना तो देवाचा विरुद्ध कसा नेऊ शकेल, त्यांना तो बंड करण्यास कसे प्रवृत्त किंवा त्यांना कसे सज्ज किंवा कसे तयार करू शकेल. कारण ते कुठे होते? ते परिपूर्ण जगात निवास करत होते. एदेन बागेत होते ते. ती परिपूर्ण अशी जागा होती. देवाचा त्यांच्या संगती सहवास होता. आणि मग उत्पन्नकर्त्याने देवाने त्यांना सर्व काही सुविधा पुरवल्या होत्या. त्यांच्याकडे सगळं काही होतं. देव देवच त्यांच्या संगती होता, त्यांना काही कमी नव्हतं. आपल्याला सुद्धा देव आपल्या संगती असला तर आपल्याला काही कमी होणार नाही. आपलं मन एकदम शांत राहील, आपल्याला काय कशाचीही गरज भासणार नाही, एवढं मी सांगते. मग आदाम आणि हवामध्ये असंतोष, अविश्वास कसा निर्माण करता येईल हे तो शोधू लागला. मग हे आपल्याला कुठं दिसून येते? जेव्हा आपण पहिल्या पापाची हकीकत गोष्ट आठवतो. आता पहिल्या मानवावर हल्ला करण्याचे ठरविले त्यांनी आणि मग आता तो वेळ शोधू लागला आणि तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. आणि पाळत ठेवून होता तर फक्त दोनच व्यक्ती होत्या, हवा आणि आदम. आणि ते तो पाहत होता हे कधी बेफिक्री होती. अच्छा, हे कधी देवापासून दूर जातील आणि तो त्यांना कधी पकडतो असे त्याला झाले. आणि मग आता अर्थातच आपल्याला ही सर्वांना गोष्ट माहितीये की हवा ज्यावेळेस बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाजवळ गेली असता सैतानाने काय केलं? सर्पाचं रूप घेतलं आणि तिच्याकडे तो ते गेला. आणि मग त्याने तिला प्रश्न विचारला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, खरे आहे काय? त्यावर हवेने त्याला उत्तर दिले, मधल्या झाडाचे फळ खाल्ले तर तुम्ही मराल असे देवाने सांगितले. त्यावर सैतानाने तिला काय म्हटले? तुम्ही खरोखर मरणार नाही. तुम्हाला नव चैतन्य किंवा नव जागृती अनुभवास देव तुम्हाला अंधारात ठेवत आहे. तुम्ही कारण तुम्ही देवासारखे व्हाल. हे उत्पत्ती 3 अध्यायात आपण पाहतो. 3 अध्यायात चौथं आणि 5वं वचन दिलेले. असे सुचून त्यांनी काय केलं? असे सुचवलं तिला आणि त्यांनी तिची उत्सुकता वाढवली. उत्सुकता एकदम जागृत केली. मग तुम्हाला माहितीये, बायांना थोडं जरी सांगितलं तर लगेच त्यांची उत्सुकता वाढते. त्याप्रमाणे तिची उत्सुकता वाढत गेली. आणि मग काय झालं? तात्काळ काय झालं? शंका तिच्या मनात आली. शंकेने ते मूळ धरलं आणि मग मोहाने तिचे पवित्र मन गोंधळून गेलं. गोंधळून गेले आणि देववचनाच्या वरील श्रद्धेची जागा कोणी घेतली? सैतानाच्या बोलांनी घेतली. सैतानाचे बोल तिच्या मनात सारखे घोळत होते की देव तुम्हाला दूर ठेवते कारण तुम्ही देवासारखे व्हाल. मग तिच्या मनात कल्पना आणि तळमळ यांची घालमेल व्हायला लागली, कल्लोळ व्हायला लागला. आणि मग ती विचार करू लागली की जे ते झाड आहे त्याचं फळ तर सुंदर दिसतं.
मनोहर दिसतं. आणि ते मनोहर दिसतं तर खाण्यास सुद्धा स्वादिष्ट असेल. आणि आणि सर्पाने तर सांगितलं की हे जर फळ खाल्लं तर मी शहाणी होईल. हे तिच्या मनात ती घालमेल सुरू झाली. आणि मग तिला काय झालं, तिला ती विसरून गेली की तिला देवानी बनवलेलं आहे. तिला तिच्या स्थानाचा तिला विसर पडला आणि तिच्यात असंतोष निर्माण झाला. आपली पण परिस्थिती अशीच होती, बरोबर की नाही? की आपण जर आपल्याला आपल्या स्थानाचा विसर झाला आणि आपल्यात असंतोष सुरू होतो. कोणी जरी लहान गोष्ट जरी सांगितली तर आपल्याला अविश्वास, असंतोष हे मनात रुजून जातं आणि मग आपण मोहाला बळी पडतो. आणि तेच झालं. ती देवासारखे होण्याच्या मोहाला ती बळी पडली. तिने ते फळ काढले, खाल्ले, आपल्या पतीस दिले आणि काय केलं, त्याने सुद्धा ते फळ खाल्ले. उत्पत्ती 3 अध्याय 6 वचन हे सांगतं. आणि मग काय झालं, जो भाव तिने देवावर ठेवला होता तो तिने काय म्हणतात त्याला, तो सोडला. भाव सोडला, ती पापात बुडाली. ह्याचे कारण म्हणजे देव व त्याच्या वचनावरील विश्वासभंग. म्हणजे तिने तो विश्वास सोडला, विश्वासाचा भंग झाला. मग अविश्वासाचा परिणाम काय होतो? आज्ञाभंग यामध्ये झाला. ओके, आज्ञाभंग झाला. आणि आज्ञाभंग झाला म्हणून काय झालं, परस्पर संबंध बिघडून गेले. आपल्यामध्ये सुद्धा असंच होतं, बहीण भावांमध्ये होतं, मोठ्या मोठ्या लोकांमध्ये होतं. का? तर क्षुल्लक गोष्ट असते ही, काय, आज्ञाभंग किंवा अविश्वासाचा परिणाम. आणि मग परस्पर संबंध बिघडून गेले आणि देव आणि मनुष्य दुरावले गेले. हे आपण ह्यामध्ये पाहतो. आणि मग आपल्या परिस्थितीत सुद्धा हेच होत असतं. आता पापाचा आघात, पापाचा तत्काळ आणि दीर्घकालीन परिणाम काय झाला? आपण आता 2000 वर्ष जगत आहे, आपल्याला माहिती आहे पापाचा परिणाम काय झालेला आहे. मनुष्य स्वभावावर त्याचा परिणाम कसा झाला, मनुष्याच्या स्वभावात सुधारणा करणे याविषयी कोणते प्रयत्न आपल्या दृष्टिकोनात आहेत, हे यामध्ये सांगितलेले. मग आता पहिला पहिला परिणाम, तात्काळ परिणाम काय झाला, हा पहिला मुद्दा. ह्या ह्या प्रश्नांचा सर्व हा पहिला मुद्दा, तात्काळ परिणाम काय झाला. पहिला परिणाम म्हणजे मनुष्यात मनुष्याच्या स्वभावात बदल झाला. मनुष्याच्या स्वभावात बदल झाला. तुम्हाला माहितीये, ज्यावेळेस आपण हे 3 अध्याय वाचतो उत्पत्तीचा, आय वोंट बॅन हा पहिला अध्याय 3 अध्याय वाचतो, तर त्यामध्ये काय लिहिलेलं आहे. पहिलं आपण पाहतो की ते देव आला, देव विचारत होता कुठे आहे आदाम, हवा तू कुठे आहेस. तर काय झालं, ते भीतीने लपले. हा स्वभावामध्ये बदल होता. पूर्वी ते लपत नव्हते, ते त्याला सामोरे जात होते. आता काय झालं, ते भीतीने लपले. त्यांची अवस्था त्यांना जाणवली. ते कोणत्या अवस्थेत आहेत त्यांना जाणवलं. आणि काय झालं, त्यांनी मग ज्या वेळेस ते देवाला भेटले, देवापासून लपले, तर देव त्यांना विचारत होता. मग त्यांनी काय उत्तर दिलं, त्यांनी इतरावर, एकमेकांवर दोष द्यायला सुरुवात केली. हवा म्हणाली मला सर्पानी भुलवले. आणि मग आदाम काय म्हणाला, मला हवेनी हे फळ दिले. त्यांनी एकमेकावर दोष लादण्याचा प्रयत्न केला. आणि आज्ञाभंगाची तीव्रतेची त्यांना जाणीव झाली. आणि मग काय झालं, देवाने सर्पाला ज्याने मध्यस्थी केली होती, परमेश्वराने त्याला शाप दिला. सर्पाला देवाने शाप देऊन म्हटले, तू पोटाने चालशील व पतन तू झाल्याचे आयुष्याचे हे तू झाल्याचे आयुष्याचे स्मरण आहे. हे देवाने सैतानाला सांगितलं. कारण तो त्यांनी सर्प झाला होता ना तो, त्यामुळे त्यांनी सर्पाला शाप दिला. मग देवाने स्त्रीला काय म्हटलं, स्त्रीला देवाने म्हटले, मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन. तू क्लेशाने लेकर प्रसवशील, तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालविल. उत्पत्ती 3 अध्याय आणि 16 वचन.
आणि मग देव आदामाला काय म्हणाला? मनुष्याला परमेश्वर म्हणाला, देवाच्या ऐवजी आपली बायको हिच्या ऐकल्यामुळे मनुष्याची चिंता, कष्ट भारी करण्यासाठी पृथ्वीला शाप देण्यात आला आहे. आणि आदामामुळं पृथ्वीला शाप देण्यात आला, हे आपण पाहतो. आणि मग पृथ्वीला परमेश्वर काय म्हणाला अजून? तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील. तुला काटे व कुसळे देईल. तू शेतातले पीक खाशील व अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे. म्हणजे पतनामुळे आपल्याला मरण आले आहे, हे आपण पाहतो. आणि का परमेश्वर म्हणतो, तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. उत्पत्ती 3:19. मग आता परमेश्वराने काय केलं? पतनामुळे आपल्याला मरण आले. आणि मग पतनामुळे एदेन बागेतील आदाम आणि हवा यांची हकालपट्टी करून त्यांच्याशी असलेला प्रत्यक्ष संबंध तोडून देवाने दिलेला निवाडा अंमलात आणला. उत्पत्ती 3:8. त्यांना त्यांनी हाकलून दिले. का? तर जीवनी फळ खाण्यापासून त्यांना आवरले. तर त्यांची संतती झाली असती आणि त्यांनी सुद्धा जीवनी फळ खाल्ले असते. अं, अशा प्रकारे आदम व हवा यांना मृत्यू अटल झाला. मग आपण दुसरा मुद्दा पाहिला ह्यामध्ये, की तो आहे पापाचा स्वभाव. पापाचा स्वभाव कसा आहे? पाप हे काय आहे? पाप ही नैतिक दुष्टाई आहे. नैतिक दुष्टाई आहे. आणि देवाने व्यक्त केलेल्या इच्छेचा अनादर केल्याचा हा परिणाम आहे. हा परिणाम आहे. आणि मग काय काय आहे? पापाची व्याख्या काय आहे? पापाची व्याख्या आहे की पाप स्वैराचार आहे. पाप कसं आहे? स्वैराचार आहे. स्वतः मनात जे येईल ते करू शकतो आपण. चांगले कळत असून, याच्यात काय म्हटलेलं आहे? चांगलं कळत असून जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे. त्याचे ते पाप आहे. आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे. जे विश्वासाने, परमेश्वराच्या विश्वासाने आपण करत नाही ते पाप आहे. पापाची एक विस्तीर्ण व्याख्या अशी आहे की देवाच्या ज्ञात इच्छेपासून परावृत्त होणे, देवाची जी इच्छा आहे त्याच्यापासून दूर जाणे, हे आपले ही परमेश्वराची दिलेली पापाची व्याख्या आहे. म्हणजे त्यांनी दिलेल्या आज्ञेकडे दुर्लक्ष करणे आणि स्पष्टपणे मनाने केलेल्या गोष्टी करणे, मनात जे येतील त्या गोष्टी करणे, हे आपल्याला परमेश्वराने सांगितलेले आहे. हे आहे पापाची व्याख्या. पापाला परमेश्वर काय म्हणतो? जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे. मत्तई याचा 12वा अध्याय 30वा वचन. त्याच्यावर विश्वास न ठेवणे हे पाप आहे. योहान काय म्हणतो? परमेश्वरावर विश्वास न ठेवणं हे पाप आहे. हा, ते आहे योहान 16:90. पाप त्याच्या स्वभावात ते पूर्ण आहे, कारण देव व त्याची त्याची इच्छा यांच्या विरुद्ध आपण काय करतो? विरुद्ध जातो, बंडाळी करतो. कोणतेही पाप लहान असो किंवा मोठे असो, त्याचा निवाडा अपराधी आहे. आपण जे पाप करतो, लहान असो छोटस, कधी कधी इंग्लिशमध्ये म्हणतात व्हाईट लाईस, लहानशी गोष्ट आपण सांगतो. तू कुठं होता? मी ना काल मी बाजारात गेलो होतो म्हणून तुझा फोन नाही उचलला. लहानशी गोष्ट, लहानशी काय म्हणतात? व्हाईट लाईस, इंग्लिशमध्ये व्हाईट लाईस म्हणतात. पण हे पाप झालेले, कारण आपण खोटं बोललेलो. मग आपण काय होतो? अपराधी होतो. म्हणून आपण संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकलो व सर्वांविषयी, तर आपण सर्व नियमाविषयी दोषी ठरतो, दोषी होतो. याकोब याचा 2 अध्याय आणि 10व वचन हे सांगतं. मग आता तिसरं ह्यामध्येच पापाची व्याख्या आहे. आणि आता ह्या पापामध्ये विचार आणि कृती समाविष्ट आहे. आपण जर विश्वास ठेवला तर आपली कृती पण तशीच हवी. आपण जर विश्वास ठेवतो तर आपण कृती सुद्धा तीच करायला पाहिजे. कधी कधी काय होतं? पुष्कळदा खऱ्या व प्रत्यक्ष दृश्यमान आज्ञाभंगाला पाप म्हटले आहे. आज्ञा नाही पाळली की आपण त्याचा आज्ञाभंग करतो.
ख्रिस्ताने म्हटले की एखाद्यावर विनाकारण रागवणे त्यामुळे 6व्या आज्ञेचे उल्लंघन होते. आपण उगाचच रागवतो. कधी कधी काय म्हणतात त्याला, आपण लेकरांवर सुद्धा उगाचच रागवतो. आपल्याला दुसऱ्यांचा राग आपण कोणावर दुसऱ्यांवर काढतो. ते सुद्धा पाप आहे. आणि आज्ञेचे उल्लंघन होते. खून करू नको, निर्गमनाचा 20वा अध्याय. तसेच पाप वासनेने आज्ञाभंग होतो. व्यभिचार करू नकोस, म्हणून पापामध्ये राजरोस केलेल्या आज्ञाभंगांचा समावेश होतो. असे नाही तर त्यामध्ये विचार व इच्छा हेही अंतर्भूत आहेत. मग आपण पुढे जाऊया. याच्यातला तिसरा मुद्दा. ओके. पहिला आपण पाहिलं की पापाची व्याख्या काय आहे. पापामध्ये विचार आणि कृती हे समाविष्ट आहे. दोन्ही पण संगती जातात. आपण जे विचार करतो तीच आपण कृती करतो. आणि मग पाप आणि अपराध हे काय आहे. पाप अपराधाला जन्म देते. बायबलच्या दृष्टिकोनातून अपराधामुळे पाप करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे. आणि सर्व पापी असल्या कारणाने अखिल जग देवापुढे अपराधी आहे. आपणच काय, मी काय, जगात कोणीही पापमुक्त नाही. आपण सर्वजण पाप करणारे आहोत. आणि रोमकरास पत्रात तिसरा अध्याय आणि 19वा वचन सांगतं की आपण सर्व देवापुढे अपराधी आहोत. जर आपण नीट काळजी घेतली नाही तर अपराध शारीरिक, मानसिक आणि आत्मिक सामर्थ्य उद्ध्वस्त करून टाकतो. आपण देवामध्ये नाही तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला लागू होतात. शारीरिक, मानसिक आणि आत्मिक आपले सामर्थ्य निघून जात. आणि शेवटी त्याच्यावर योग्य योग्य उपचार काढला नाही तर त्याचा परिणाम मरणात होतो. कारण पापाचे वेतन मरण आहे. रोमकारा 6:13. अपराधावर उपाय काय होत. पाप क्षमा होय. मत्ती 6वा अध्याय 12व वचन सांगतं अपराधावर उपाय म्हणजे पापाची क्षमा. त्याचा परिणाम स्वच्छ विवेक बुद्धी आणि मनशांती याच्यामध्ये होतो. पापी मनुष्याला पाप बहाल करण्यास देव फार आतुर आहे. देव आपल्यासाठी थांबलेला आहे की त्याने आपण क्षमा मागावी आणि त्याने आपल्याला क्षमा करावी. देव असं थांबलेलं. देवाला आपल्या विषयी फार फार प्रेम आहे. आणि पापाच्या ओझ्याखाली वाकलेल्या आणि अपराधाने गंजलेल्या मानव जातीला ख्रिस्त दयेने पाचारण करतो. काय म्हणतो देव. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मत्ती याचा 11व्या अध्यायात परमेश्वराने हे सांगितले. मग पापाची व्याख्या आपण पाहिली. पापाचे अपराध व काय म्हणतात पापाचे विचार आणि कृती हे पाहिलं. पाप आणि अपराधात पाहिलं. आता आपण पाहतो पापाचे नियंत्रण केंद्र. पापाचे नियंत्रण केंद्र काय आहे. बायबलमध्ये ज्याला अंतकरण म्हटले आहे ते पापाचे आसन आहे. पाप कुठून सुरू होतं. मनातून. हे आपल्याला माहिती. आपल्या मनातून हे पाप सुरू होत. आणि मग त्यालाच आपण मन म्हणून ओळखतो. अंतकरणात जीवनाचा उगम आहे. अंतकरणात जीवनाचा उगम आहे. नीतिसूत्रे 4:23 सांगतं. मनुष्याच्या विचाराने तो दूषित होतो. पण आपले विचार नीट नसले तर आपलं मन दूषित होत, वाईट होत, असे ख्रिस्ताने स्पष्ट केले आहे. कारण अंतकरणातूनच काय होतं. दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जार कर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्या गाळी हे निघतात. आपण सर्वजण याजक आहेत. देवाचं काम करतो. आपल्या तोंडातून सुंदर अक्षर, सुंदर वाक्य निघाली पाहिजे. सुंदर वाक्य निघाली पाहिजे. आपल्या अंतकरणात जे आहे तीच वाक्य तोंडावर येतात, तोंडातून निघतात. आपल्याला हे माहिती. अंतकरणाद्वारे संपूर्ण मनुष्यावर बुद्धी, इच्छा, प्रेम, भावना आणि शरीर प्रभाव पडतो. कारण हृदय सर्वात कपटी आहे. हृदय कसं आहे. कपटी आहे. ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे.
म्हणून मनुष्य स्वभाव भ्रष्ट, दुर्गुण आणि सर्वांगी पापी असल्याचे वर्णन करू शकतो. पुढचा मुद्दा, मानवतेवर पापाचा परिणाम. मानवतेवर पापाचा परिणाम काय झाला? मना केलेले फळ खाल्ल्याने मरणाची शिक्षा आपल्याला मिळाली. ती फार कडक आहे असे काहींना वाटेल, परंतु आदमाच्या पापाचा परिणाम मानव जातीवर किती भयंकर झाला यावरून आपल्याला त्याची तीव्रता कळून येते. आदाम आणि हव्वा यांच्या प्रथम पुत्राने खून केला. तुम्हाला माहिती काय झालं? त्याच्या वंशजांनी विवाहाचे पावित्र्य धुळीस मिळवले. थोड्याच दिवसात दुष्टाई आणि झगडे यांनी पृथ्वी भरून गेली. उत्पत्ती 4, 23, 6, 11 ह्या अध्यायात आपण ते पाहतो. पश्चाताप करून सुधारणा करण्याच्या देवाच्या पाचारणाकडे कानाडोळा केला. देवाने त्यांना बोलवलं, तुम्ही अम, सुद्धा पश्चाताप करा, तुमच्या जे जे तुम्ही केलेल्या कृतीत सुधारणा करा. पण हे सर्व लोकांनी, आदाम व त्याच्या जे लेकर होते त्यांनी कानाडोळा केला. आणि आपण पाहतो नोआ नोआ ना, मराठी से नोआ, हा नोहा. नोहाच्या वेळेस काय झालं? प्रलय झाला आणि त्यावेळेस फक्त त्याच्याजून फक्त नोहाचे लेकर, 3 लेकर, त्यांच्या पत्नी, नोहा आणि त्याची पत्नी, अशा 8 जण फक्त त्याच्यातून वाचले. जलप्रलयानंतर मानव जातीचा इतिहास आणि आपण पाहतो मानव स्वभावाच्या दुष्टाईचा दुःखी वृत्तांत आहे. ह्यामध्ये आपण पाहतो आता सर्वत्र मानवतेचे पाप. मग इतिहासावरून दिसते की आदामाचे वंशज त्याच्या पापाचे भागीदार झाले. आदामाने पाप केलं, आपण त्यामध्येच आलो. आपण सुद्धा वंशज आहे, आपण सुद्धा पाप केलेलं आहे, पाप करत आहोत. प्रार्थनेमध्ये दावीद काय म्हणतो? तुझ्या पुढे कोणी जिवंत मनुष्य नीतिमान ठरणार नाही. कोणीच नीतिमान नाही आणि ठरणार पण नाही. पाप करीत नाही असं कोणीच नाही. शलमोन राजाने म्हटले, मी आपले अंतकरण पवित्र केले आहे, मी आपल्या पापाचे क्षालन केले आहे, असे कोण म्हणेल? सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा धार्मिक मनुष्य पृथ्वीवर आढळणार नाही. उपदेशक 7:20. नवा करारामध्ये स्पष्ट उल्लेखले आहे, सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. आणि आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असाल तर आपण स्वतःला फसवतो. आपल्या ठाई सत्य नाही. आपण आधी कधीच कोणाला सांगायला नाही पाहिजे की मी फार नीतिमान आहे, मी फार चांगला आहे, माझ्यात पाप नाही, असं कधीच होऊ शकत नाही. कारण आपण ही गोष्ट सांगितली की आपण आपल्या स्वतःला फसवतो. दुसऱ्याला सोडा, आपण स्वतःला फसवतो. अजून एक मी मुद्दा घेते आणि मग मी संपवते. दुष्टाई. पाप पाप पापीपणामुळे काय झालं? अनुवांशिक जे आपल्याला अपराध करण्याची वृत्ती अं, आलेली आहे आपल्यामध्ये. पौल काय म्हणतो त्याविषयी? आदामामध्ये सर्व मरतात. दुसऱ्या ठिकाणी त्याने सांगितले की एका माणसाच्या मुळे पाप जगात शिरले. कोण आहे तो? आदाम. आणि पापाच्या द्वारे मरण त्यामध्ये शिरले. आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसामध्ये अशा प्रकारे मरण पसरले. रोमकारास 5 अध्याय 12 वचन हे सांगतं की आदामामुळे पाप सुरू झाले, पाप जगात शिरले आणि मग पापाच्या द्वारे मरण शिरले. आणि मग आपल्या सर्वांनी आपण पाप केलेलं आहे. कारण आपला सर्वात मोठा पिता आदाम यांनी पाप केलं, मग त्यामध्ये आपण पाप केलं आणि आपण हे मरण आपण आपल्यामध्ये पसरलं आहे. भ्रष्ट अंतकरणाचा परिणाम संपूर्ण मनुष्यावर होतो. संपूर्ण मनुष्यात आपण पाहिलं तर त्याच्यावर हा परिणाम होतो. मग इयोब आपल्यावर काय म्हणतो? इयोब म्हणतो, अमंगलातून काही मंगल निघते काय? काय वाईटापासून चांगलं काय निघतं काय? अगदी नाही.
मग दावीद काय म्हणतो, पहा मी जन्माचाच पापी आहे. म्हणजे आपण आपली लेकरं जे होतात आपण जन्मताच आपण पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाच मी पातकी आहे. स्तोत्र सांगतं 51 आणि पाचवं वचन. पौल काय सांगतो, देहभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे. ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येत नाही. जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. जीवन परिवर्तन होण्या अगोदरचे त्याने दर्शविले. विश्वासक इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होती. इफिस्करास 2:3. हे सर्व बायबलमध्ये आपल्याला दिले आहे. मुले या नात्याने आपण काय, आम्ही अनुकरण केल्याद्वारे पापी स्वभाव अं, आपल्याकडे येतो किंवा आपल्यामध्ये दिसतो. अम, सर्वत्र दिसून येणाऱ्या मानवतेच्या दुष्टाईमुळे हे उघड होते की स्वभावाने आमचा ओढा कुठं आहे, पापाकडे आहे आणि सात्विकतेकडे नाही. आणि मला वाटतं की सैतान इतका खुश होत असेल की आपण त्याला दुसऱ्या काय म्हणतात त्याला, सर्पासारखं सर्पासारखं त्यांनी येऊन तो कसा आला ह्याच्याकडं, हवेकडं, तसं त्याला आपल्याकडे यायची काही गरजच नाही. कारण आपणच आपला ओढा कुठं आहे, पापाकडेच आहे. आपण जे काय करतो ते पापा पापाकडेच आपण करत राहतो. पाप आपल्यामध्ये रुजलेला आहे. तरी आपण ज्या वेळेस आपण बायबल वाचतो, प्रार्थना करतो आणि आपले मन सांभाळतो, तर आपण त्याच्यापासून दूर होऊ शकतो. उद्या पापी वर्तकनुचे वर आपल्या जीवनातून व जातून पापाचं निर्मूलन कसं होईल, आपण कसं त्याच्यापासून दूर ठाई जाऊ शकतो, हे आपण उद्या पाहू. थँक यू सो मच. आय होप यू ऑल एन्जॉयड, यू ऑल अंडरस्टूड व्हॉट आय सेड. सरळ आणि सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. तरी तुम्हाला आवडले असेल तर छान. थँक्यू.